पन्हाळ तालुक्यातील किसरूळमध्ये गव्यानं हल्ला केल्यामुळे बंडा पांडू खोत हा 82 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला। त्याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला। या घटनेमुळे किसरूळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात संतापाची भावना आहे। पन्हाळा तालुक्यातील किसरूळचे बंडा पांडू खोत हे शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास वैरण आणण्यासाठी खापरमळा इथल्या शेतात गेले होते। सायंकाळ झाली तरी ते घरी परत आले नसल्यानं नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला। शोध मोहीम सुरू असताना रात्री 8:30च्या सुमारास ते शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळले। गव्याच्या जोरदार हल्ल्यात त्यांच्या छातीला धडक बसून बरगड्यांमध्ये, पोटावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या होत्या। हल्ल्यानंतर तब्बल 3 तासांहून अधिक काळ रक्तस्राव होत असताना ते शेतात पडून होते। नातेवाईकांनी त्यांना तातडीनं गावात आणून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचार सुरू असतानाच आज पहाटे खोत यांचा मृत्यू झाला। शनिवारी सकाळी किसरूळ इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि 1 विवाहित मुलगी असा परिवार आहे। दरम्यान मयत बंडा खोत यांच्यावर ज्या ठिकाणी गव्यानं हल्ला केला त्या ठिकाणी वनपाल राजेंद्र रसाळ, वनरक्षक यांच्यासह वनमजूर पंचनामा करत होते। त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या गव्यानं वनकर्मचाऱ्यांच्या पथकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गव्यानं वनकर्मचाऱ्यांचा पाठलागही केला। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचार सुरू असतानाच आज पहाटे खोत यांचा मृत्यू झाला। सकाळी किसरूळ इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि 1 विवाहित मुलगी असा परिवार आहे। दरम्यान मयत बंडा खोत यांच्यावर ज्या ठिकाणी गव्यानं हल्ला केला त्या ठिकाणी वनपाल राजेंद्र रसाळ, वनरक्षक यांच्यासह वनमजूर पंचनामा करत होते। त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या गव्यानं वनकर्मचाऱ्यांच्या पथकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गव्यानं वनकर्मचाऱ्यांचा पाठलागही केला। मात्र प्रसंगावधान राखत वनकर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव केला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागानं तातडीनं या गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये।